नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। गणेश विसर्जन दरम्यान पेठ बीड परिसरात नियमांचे उल्लंघन करत मोठ्या आवाजात डीजे वाजवण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या पूर्वसूचनेनंतरही 75 डेसिबल पेक्षा अधिक आवाजात डीजे सुरू होता। या प्रकरणी पेठ बीड पोलिसांनी 19 डीजे मालकांवर गुन्हे दाखल केले असून 10 डीजे सेट्स जप्त करण्यात आले आहेत। काही डीजे मालक फरार असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधिकारी अशोक मोदीराज यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 1,28,00,000 रुपयांचा डीजे साहित्य या कारवाईत जप्त करण्यात आला आहे। राज्यभरात डीजे वाजवण्यावर बंदी असून नियम तोडणाऱ्यांविरोधात अशीच कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे। नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 सप्टेंबर रोजी फिल्मी पद्धतीने एटीएम लूट करण्यात आली। स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मला गॅस कटरने फोडून तब्बल 8,12,000 रुपये लंपास करण्यात आले। पोलिसांनी परिसरातील सुमारे 350 सीसीटीव्ही फुटेज तपासून मुख्य आरोपीला ओळखले आणि अटक केली। अटक करण्यात आलेला आरोपी उत्तर प्रदेशचा रहिवासी असून त्याच्यावर महाराष्ट्रात 25 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत। पोलिसांच्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने 4 साथीदारांसोबत मिळून ही चोरी केल्याचे उघड झाले आहे। जरीपटका पोलीस आता उर्वरित आरोपींच्या शोधात आहेत। गुवाहाटी प्रवर्तन संचालनालय ईडीने 650 कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी देशातील अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी छापेमारी केली। ही कारवाई अरुणाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली, तामिळनाडू आणि तेलंगणा येथील विविध ठिकाणी सुरू आहे। आरोप आहे की काही फर्जी कंपन्यांनी खोट्या बिलांद्वारे कोणताही प्रत्यक्ष व्यवसाय न करता सरकारकडून 650 कोटी रुपयांचा कर सवलतीचा फायदा घेतला। ईडीच्या तपासानुसार या रकमेचा वापर हवाला व्यवहार आणि इतर बेकायदेशीर धंद्यांमध्ये करण्यात आल्याचा संशय आहे। सध्या स्थितीत कारवाई सुरू असून अधिक तपशील प्रतीक्षेत आहे। नेपाळमध्ये सध्या झेन झेड आंदोलनाने जोर धरला असून देशातील भ्रष्ट राजकीय व्यवस्थेविरोधात तरुणांचा मोठा एल्गार बघायला मिळतोय। आंदोलकांनी सरकार विरोधात नव्या संविधानाचा ब्लूप्रिंट सादर केला असून सध्याची प्रतिनिधी सभा बरखास्त करून नवीन, पारदर्शक आणि जबाबदार राजकीय रचना निर्माण करण्याची जोरदार मागणी केली आहे। दुसरी प्रमुख मागणी म्हणजे सध्याच्या सर्व खासदारांनी सामूहिक राजीनामे द्यावेत आणि स्वतंत्र चौकशी आयोग स्थापन करावा। शिवाय अलीकडील निदर्शना दरम्यान सुरक्षा दलांनी केलेल्या हिंसाचारात सहभागी असलेल्या नेत्यांवर कठोर कारवाई करावी अशीही स्पष्ट मागणी आंदोलकांनी केली आहे। झेन झेड आंदोलन फक्त विरोधांसाठी नसून न्याय, समावेशक आणि नवीन राजकीय व्यवस्थेची सुरुवात असल्याचं मत अनेक तरुणांनी मांडलं आहे। शासकीय नोकरी देण्याचा आमिष दाखवून तब्बल 1,60,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचा मोठा प्रकार हुडकेश्वर पोलीस ठाण्यात उघड झाला आहे। डीसीपी महक स्वामी, आर्थिक गुन्हे शाखा यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी लॉरेन्स हेनरी याने तरुणांना नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले। आतापर्यंत 15 ते 16 विद्यार्थ्यांनी तक्रार केली असून प्रत्यक्षात फसवणुकीचा बळी ठरलेल्यांची संख्या 60 पर्यंत असू शकते असा अंदाज वर्तवला जातोय। या प्रकरणात लॉरेन्स हेनरी, शिल्पा हेनरी, विजय पाटणकर आणि नितीन साठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे काही मंत्रालयांमध्ये बनावट इंटरव्ह्यू देखील घेण्यात आले, त्यामुळे आरोपींना आतापर्यंत मदत करणाऱ्यांची चौकशीही सुरू आहे। फसवणूक प्रकरणी पोलिसांची तपासणी सुरू असून आणखी बळी आणि आरोपी समोर येण्याची शक्यता आहे। तर आजच्या मराठी बुलेटिनमध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडलेले रहा नागपूर समय सोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। भेटूया पुन्हा एकदा। नमस्कार।